कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? अंबिकाच्या नुसत्या स्पर्शाने आग कशी काय विझली? नाही नाही, काहीतरी बदललंय. तिची शक्ती तर संपली होती. माझ्या समोर तिची शक्ती काहीच नव्हती, एखाद्या कसपटासारखी होती. मग तिने अग्नी तत्वावर प्रभुत्व कसं काय मिळवलं? मी निर्माण केलेली आग तिने कशी काय विझवली? मला आव्हान दिलं तिने मला. नाही नाही, काहीतरी करावं लागेल. पण पण अंबिकाला ही शक्ती मिळाली कशी काय? मिळाली कशी काय? नाही, हा शक्ती बदल सोपा नाहीये. तपश्चर्या केल्याशिवाय ही शक्ती मिळू शकत नाही. आणि अंबिका तर आत्मा आहे. तिने ही शक्ती कशी काय मिळवली असेल? तिला ही शक्ती कोणी दिली असेल? नाही मंजिरी, काहीतरी करावंच लागेल. हे सगळं थांबवावंच लागेल. बाबा, आपण फिरायला जाणार होतो ना? अगं हो, मी तुझीच वाट बघत होतो. तू कुठे गेली होतीस अचानक? आई मला आउटहाऊस जवळ घेऊन गेली होती. आउट हाऊस? हो, का गाई? ते मी नक्की काहीतरी घडलंय. तूच म्हणालीस ना तुला खेळायचंय, मग खेळत खेळत तू तिथे गेलीस. मी कधी म्हणाली? मी तर बाबासोबत फिरायला जाणार होती ना. अगं हो, तूच म्हणाली होतीस ना. कधी? मला आठवत नाहीये. इट्स ओके, इट्स ओके. बाबा, आता आपलं कॅन्सल. अगं नाही, का कॅन्सल? आपण जाऊयात, पण नंतर जाऊयात. पोस्टपोन असं समजूयात. ओके, जाऊयात आपण नंतर. हा, ऍक्च्युली मला ना तुझं कौतुक करायचं आणि तुला सॉरी पण म्हणायचं. का? कौतुक यासाठी कारण की मी तुझी ड्रॉइंग बुक बघितली. किती छान ड्रॉइंग काढायला लागलीस तू. यू आर इम्प्रूव्हिंग. खरंच? हो, आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू. आणि सॉरी यासाठी कारण की मागे तू माझं एक चित्र काढलं होतंस ना, तेव्हा मी तुझ्यावर हसलो होतो, तुझ्या चित्रावर हसलो होतो. त्यासाठी सॉरी. बाबा, पण ते चित्र खराबच होतं. क्युटी नाही, पण सिरियसली तू खूप इम्प्रूव्ह करायला लागलीस. छान चित्र काढायला लागलीस. बाबा, तुला माझं कुठलं चित्र आवडलं? ते नव्हतं का त्या 4th किंवा 5th पेजवर ते तू. असं कसं सांगू? जा, तुझं ड्रॉइंग बुक घेऊन ये, मी तुला दाखवतो. ठीक. आता वेदाच्या बाबांना काय सांगू मी? मीरा, तुला आत्ता अथर्वांना काहीच सांगता येणार नाही. मला माहिती आहे खूप अवघड आहे तुझ्यासाठी, पण तरी आत्ता तुला हे लपवावं लागेल त्यांच्यापासून. हा, हे बघ, हे चित्र किती कमाल, किती अमेझिंग काढलेस तू हे. हा बबुडी माझी, फक्त एक काम करशील, नेक्स्ट टाइम ना आपण बॉर्डर अजून छान करूयात. म्हणजे कसं ना, ते अख्खं चित्र असं दिसून येईल आपल्याला. नेक्स्ट टाइम बॉर्डरवर काम करूयात आपण. हा, जा जा, छान करतेस तू.
मीरा, तू वेदाला आउट हाऊस जवळ का घेऊन गेली होतीस? मीरा, नाही. मी म्हणाले ना, ती खेळत होती तिथे. मीरा, नको ना खोटं बोलूस माझ्याशी. ह्या सगळ्यात त्या बाईचा हात आहे ना. नाही नाही, मी तेच म्हणते, तिला खेळायचं होतं आणि ती खेळता खेळता तिथे गेली. बाकी काही घडलं नाहीये. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मीरा, काय झालं? मी ते खोटं बोलले तुमच्याशी. त्याच्या जीवाला धोका होता आज तुमच्या आईमुळे. मीरा, का सांगितलंस हे सगळं? मी तुमच्याशी खोटं बोलले की माझी खूप घुसमट होती. माफ कर मला. अगं, पण आता माझ्याशी खोटं बोलायची गरज काय? मी आहे ना तुझ्यासोबत. आपण एकत्र आहोत ना ह्यात. मला खूप भीती वाटते. रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलाल आणि सगळं बिघडेल. मीरा, ती बाई आपल्या वेदाच्या जीवावर उठली आहे. असं शांत बसून गप्पा राहून कसं चाल? मला समजतंय, मला तुमच्या भावना समजतात, पण तुम्ही पण माझी भीती समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. मी जे काही करते ते तुमच्या आणि वेदाच्या सुरक्षिततेसाठीच करते. खरंच. ठीक आहे, आय अंडरस्टँड. मी तुझ्या जागी असतो तर कदाचित मी सुद्धा हेच केलं असतं. आय प्रॉमिस, मी असं काही करणार नाही ज्याच्या भीतीने तुला माझ्यापासून काही लपवावं लागेल.